रामकृष्ण हरी मंडळी, क्षणभर महाभारत या मालिकेच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पंडू राजाला मिळालेला शाप, त्यांचं वनवास गमन आणि 5 पांडवांच्या जन्माची कथा। पंडू राजाला 2 पत्नी होत्या, एक म्हणजे कुंती, दुसरी माद्री। या दोघींबरोबर पंडू राजाचा संसार अतिशय सुखाचा चालू होता। पंडू राजाने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर हस्तिनापूरचं वैभवशाली साम्राज्य दूर दूर पर्यंत पसरवलं। नमस्कार नमस्कार नमस्कार, मी गिरिराज, क्षणभर महाभारत या मालिकेचा होस्ट आणि तुमचा एक सच्चा सनातनी दोस्त। एकदा राजा पंडू शिकारीसाठी जंगलात गेले असता तेथे असे घडले की राजा पंडू हा शिकार करत असताना हरणाच्या रूपात प्रणय करणाऱ्या एका हरिण हरणीची शिकार झाली। हे हरिण हरणी दुसरे कोणी नसून ते ऋषी किंदम आणि त्यांची पत्नी होते, ज्यांनी एकांतात हरिण हरणाचे रूप धारण केले होते। मरणासन्न असलेल्या ऋषी किंदमने राजाला शाप दिला आणि म्हणाले, हे राजा, तू आम्ही प्रणय क्रीडेत असताना आम्हाला मारलेस। मी तुला शाप देतो की तू जेव्हा तुझ्या स्त्रीचा भोग घेण्यास तिच्या जवळ जाशील तेव्हा तुझा मृत्यू होईल। 2 राण्या असून देखील राजाला आतापर्यंत संतती नव्हती आणि आता या शापामुळे राजास भविष्यातही केव्हा तरी संतती होण्याची संभावना मावळली। राजा खूप दुःखी झाला, त्याला यातून पुढे काही मार्ग दिसेना। मग एक दिवस न राहून राजाने ते कटू सत्य आपल्या दोन्ही राण्यांना सांगितले। ती शापवाणी ऐकून दोघींनाही अति दुःख झाले व तेव्हा पंडूने आपल्या राण्यांना नियोग विधीबद्दल सांगून यापूर्वी बऱ्याच स्त्रियांनी आपल्या संतती सुखाची इच्छा पूर्ण करून घेतल्याचे उदाहरण सांगितले आणि त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला। तेव्हा कुंतीने राजा पंडूस विश्वासात घेऊन आपल्या कुमारी असताना दुर्वास ऋषीकडून मिळालेल्या दिव्य मंत्रशक्तीबद्दल सांगितले। आपण त्या मंत्राने त्या देवतेस प्रसन्न करून घेऊन त्याच्या कृपेने संतती लाभ करून घेऊ शकतो। कुंतीला ऋषी दुर्वासकडून अशी एक मंत्रशक्ती मिळाली आहे हे कळाल्यावर राजा पंडू सुखावला आणि त्याने आपल्या स्वेच्छेने कुंतीला ते मंत्रशक्ती वापरून आपल्या वंशाचा विस्तार करण्याची परवानगी दिली। ही परवानगी मिळताच कुंतीने यमधर्म, वायू आणि इंद्र यांच्याकडून पुत्रप्राप्तीचे फळ मिळवले आणि जन्म झाला यमधर्मपुत्र युधिष्ठिर, वायुपुत्र भीम आणि इंद्रपुत्र अर्जुनाचा। कुंतीने ही मंत्रविद्या माद्रीसही दिली आणि तिलाही अश्विनी कुमारांकडून नकुल आणि सहदेव हे 2 पुत्र झाले। पंडू राजाची ही 5 मुले म्हणजेच महाभारतातील 5 पांडव। पुढे मात्र एकदा असे झाले की राजा पंडू ह्याने त्याची दुसरी पत्नी असलेल्या माद्री हिला एक वस्त्र पाहिले। त्यावेळेस तो तिच्यावर मोहित झाला आणि तिच्यासोबत अंगसंग करण्यासाठी गेला। पण राजा पंडू ह्याला मिळालेल्या त्याच्या शापाच्या कारणामुळे तो स्त्री भोग घेत असतानाच त्याचा मृत्यू झाला। राजा पंडू याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी माद्री ही सती गेली, पण कुंती हिने मात्र तिच्या 5 मुलांचा सांभाळ केला। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्ण लिहून आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।